महालक्ष्मी हॉस्पिटलच्या डायलिसिस सेंटरचं काही क्षणांपूर्वीच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले। या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर त्यांना मानसिक आधार आणि जगण्याची नवीन उमेद सुद्धा मिळणार आहे। आत्ताच आप्पांनी 5 लाख रुपये ह्या डायलिसिस सेंटरसाठी डिक्लेअर केलेले आहेत। आपण सर्वांनी पुनश्च एका जोरदार टाळ्याने या गोष्टीसाठी त्यांचं कौतुक करूया। या ठिकाणी कामगार नेते, प्रसिद्ध उद्योजक, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, खेलो मास्टर्स गेम्स पालघरचे जिल्हाध्यक्ष, अमेय क्लासिक क्लबचे संस्थापक आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीवजी पाटील उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आणि मी डॉक्टर अश्विन सामंतांना विनंती करते की आपण शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। राजीव पाटील, आपणास विनंती करते आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। अर्णा हेल्थ सेंटर म्हणजे महालक्ष्मी हॉस्पिटल, डॉक्टर जगदीश सामंत यांनी लावलेलं हे रोपटं हे त्यांचे मानसपुत्र अश्विनी कुमार आणि त्यांची जावाई यांनी खूपच मोठं केलेलं आहे। डॉक्टर अचानक गेल्यानंतर त्यांच्या 2 संस्था ज्या पूर्णपणे लोकांसाठी काम करणाऱ्या आहेत त्या पुढे कसं चालणार असं अर्नाळकरांना खरं म्हणजे एक मनात भीती होती, पण आपल्या रूपाने हे सुरू केलं आणि आजच्या दिवशी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन होत आहे। आपल्या सर्वांचे परिचित माजी मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब येथे आहेत, भटकळकर साहेब आहेत, आप्पा आहेत, मंचावरील सर्व सन्माननीय मंडळी, मी काय सगळ्यांची नावं घेत नाही आणि समोरही बसलेली सर्व सन्माननीय मंडळी, बंधू भगिनींनो, एखादी संस्था उभी करणं आणि ती सातत्यानं 40-50 वर्ष चालवणं हे खूप मोठं जिकिरीचं काम असतं आणि ते काम डॉक्टर जगदीश सामंतांनी सुरुवात केली आणि त्यांच्या नंतरच्या जनरेशननी ते पुढे नेलं आहे। हे खरोखर वाखाणण्यासारख्यात आप्पांनी सांगितलं की एखादा हार्ट अटॅक आला माणूस जाऊन निघून जातो, पण डायलिसिस जेव्हा सुरू होतं, किडनीचा ट्रबल सुरू होतं, आम्ही आमच्या घरात बघितलेलं आहे, त्यावेळेला ती कष्ट घरच्यांना असतात, त्या पेशंटला असतात आणि कष्टाच्या जोडीला आर्थिक ही बाजू कमकुवत होत जाते। एखादा जर मध्यमवर्गीय असेल तर तो खरोखरच ह्यांनी हळूहळू संपून जातो, पण कालांतराने अशा प्रकारची सेंटर सुरू झाली, बऱ्याच संस्थांनी सेंटर सुरू केलेली आहेत आणि आगाशी अर्नाळ्यासारख्या या दुर्गम ठिकाणी इथे या सेंटरची आवश्यकता होती, कारण इथला पेशंट इथून विरारला किंवा वसईला जाण्यासाठी त्याला कमीत कमी 100 रुपये रिक्षाचं भाडं द्यायला लागायचं आणि ते इथे सुरू केलेलं आहे। त्याबद्दल मी डॉक्टर तुमचं, तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे असं म्हणतात डॉक्टरांचा एखादा दवाखाना, हॉस्पिटल किंवा सेंटर चालावं असं शुभेच्छा देऊ म्हणजे एखादे पेशंट वाढवण्यासारखं आहे। फक्त तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुमची आता चांगली सेवा घडो एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद, नमस्कार, जय जय महाराज।